तर विद्यार्थी मित्रांनो बघा, फायनली तुमची GMC मुंबईची रिस्पॉन्स शीट जी आहे ती पहिली रिस्पॉन्स शीट आउट झालेली आहे। तर बघा, आपल्या एका सबस्क्रायबरनी आपल्या व्हॉट्सअप नंबरवर त्यांची रिस्पॉन्स शीट पाठवलेली आहे। तर या ठिकाणी आपण चेक करून या ठिकाणी बघूया की यांना किती मार्क्स पडलेले आहेत। तर यामध्ये बघा, निगेटिव्ह मार्किंग होती। तर 100 प्रश्नांचा हा पेपर होता आणि एक प्रश्न चुकला तर 0.5 म्हणजे अर्धा मार्क जो आहे तो तुमचा या ठिकाणी मायनस होणार आहे 100 पैकी। बघा, 100 प्रश्नापैकी जर तुमचा एक प्रश्न चुकला तर त्या ठिकाणी तुमचा अर्धा मार्क 0.5 मार्क वजा होणार आहे। तर चला आता यांचं आपण चेक करून बघूया किती प्रश्न बरोबर येत आहे। तर बघा, यांची आन्सर की या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर बघा, पहिला प्रश्न यांचा बरोबर आलेला आहे। या ठिकाणी उजव्या बाजूला बघा, तुम्ही ऑप्शन कोणतं चूज केलं होतं ते दिलेलं आहे, ऑप्शन कोणतं चूज केलं होतं ते, आणि त्यानंतर मार्क्स दिलेले आहे। तर या ठिकाणी मार्क्स जर मिळाले असेल तुम्हाला तर ते तुमचा प्रश्न बरोबर आहे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला -0.5 दिसत असेल तर तो प्रश्न तुमचा चुकलेला आहे। बघा, आता यांचा प्रश्न आपण कॅल्क्युलेट करूया किती प्रश्न बरोबर आहे आणि किती प्रश्न चुकलेले आहे। तर बघा, सर्व प्रश्न जे आहे ते आपण जो PDF कोर्स मुलांना प्रोव्हाइड करत आहे GMCसाठी, सर्व प्रश्न त्यामधूनच GKचे विचारलेले आहे। त्यामुळे ज्यांनी पण PDF कोर्स घेतला होता त्यांना फायदा झालेला आहे। बघा, पहिला प्रश्न यांचा बरोबर आलेला आहे, एक प्रश्न बरोबर आलेला आहे, दुसरा प्रश्न देखील बरोबर आला आहे, तिसरा प्रश्न यांचा चुकलेला आहे। तर या ठिकाणी -0.5 मार्क झालेले आहे। तर बघा, ज्यांनी पण या ठिकाणी याकडे लक्ष दिले नाही की या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग आहे त्यांचे फार मोठे नुकसान झालेले आहे। तर बघा, या ठिकाणी जर तुमचे 20 प्रश्न जरी चुकले तर या ठिकाणी तुमचे 100 तुम्ही अटेम्प्ट केले आणि 20 चुकले तर तुम्हाला 10 मार्क जे आहे ते तुमचे मायनस होत आहे, 10 मार्क तुमचे मायनस होत आहे। आणि तुमचे जर 60 प्रश्न चुकले, कन्सिडर करा तुमचे 60 प्रश्न चुकले तर तुमचे 100 पैकी बघा 40 प्रश्न बरोबर आले आणि 60 चुकले तर 30 मार्क मायनस, म्हणजे तुमचे फक्त 10-20च मार्क येत आहे। तर यामध्ये निगेटिव्ह मार्किंग खूप मोठा रोल प्ले करत आहे। तर बघा, यांचे जेव्हा मी असे कॅल्क्युलेट केले तर टोटल यांचे जे आहे ते या ठिकाणी यांचे टोटल खूप सारे प्रश्न चुकलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर यांचे जवळपास 40 प्रश्न चुकलेले आहे आणि 60 प्रश्न यांचे बरोबर आलेले आहे। तर 40 प्रश्नाचे यांचे 20च्या जवळपास मार्क वजा झाले 60 पैकी, तर यांना 40 गुण भेटलेले आहे। आणि 40चे तुम्ही या ठिकाणी डबल करा तर 80 गुण यांना 200 पैकी भेटलेले आहे। तर बघा, 200 पैकी 80 गुण यांना आलेले आहे आणि हा फार वाईट स्कोर आहे असे तुम्ही म्हणू शकत नाही, कारण की बघा, यांना 60 प्रश्न जर यांचे बरोबर आले, जर यांनी निगेटिव्ह प्रश्नाकडे दुर्लक्ष केले असते आणि जर त्यांना 100% कॉन्फिडन्स नसता आणि त्यांनी इग्नोर केले असते त्याचे मार्क्स जे त्यांना चांगले मिळाले असते, तरी देखील 80 हा स्कोर यांचा चांगला स्कोर आलेला आहे। काही मुलांना यांच्यापेक्षा पण कमी स्कोर मिळालेला आहे। तर बघा, याची कट ऑफ नेमकी काय जाऊ शकते हे सर्व काही ॲनालिसिस केल्यानंतरच आपण या ठिकाणी बघू शकतो। पेपरची लेवल काय होती, सर्वांचा या ठिकाणी किती स्कोर आलेला आहे। त्यामुळे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी एक नंबर देतो, त्या नंबरवर सर्वांनी आपापल्या ॲन्सर की पाठवा, नाहीतर तुमचं या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला मार्क्स किती मिळालेले आहे हे सुद्धा पाठवा। सोबत आपण GMCचा एक ग्रुप तयार केलेला आहे, GMC त्या ग्रुप, त्यावर GMC मुंबईसाठी एक पोल आपण तयार करूया की तुम्हाला किती मार्क्स पडत आहे आणि त्या पोलनुसार आपण कट ऑफबद्दल रात्री डिस्कस करूया। तर बघा, या ठिकाणी प्रश्न कशा प्रकारचे आले बघून घ्या, यांचे जे चुकलेले प्रश्न आहेत ते कशा प्रकारचे होते आपण बघून घेऊया या ठिकाणी, की त्याची लेवल खरंच डिफिकल्ट होती की कशी होती। तर बघा, यांचा प्रश्न कोणता चुकलेला आहे, हा प्रश्न चुकलेला आहे। अजिंठा लेण्याचा शोध कोणी लावला, तर बघा, अजिंठा लेण्याचा शोध लावला आहे
बघा या ठिकाणी यांनी ऑप्शन नंबर 3 चूज केले होते, पण ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. आणि आपण जो PDF कोर्स प्रोव्हाइड केला आहे त्यामध्ये सुद्धा मित्रांनो हा प्रश्न समाविष्ट होता. अजिंठा लेण्याचा शोध जॉन स्मिथ यांनी लावलेला होता. तर ज्यांनी आपला PDF कोर्स विकत घेतला होता त्यांना फायदा झालेला आहे. त्यानंतर बघा यांचा अजून कोणता प्रश्न चुकला, तर 3ऱ्या नंबरचा प्रश्न देखील यांचा चुकलेला आहे. हा प्रश्न बघा या ठिकाणी करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, त्यामुळे करंट अफेअर्ससुद्धा या ठिकाणी तुमचाही महत्त्वाचा रोल प्ले करत आहे. बघा हा प्रश्न जर यांना येत नव्हता तर यांनी स्किप केला असता तर यांचं या ठिकाणी 1 मार्क वजा झालेला नसता 200 पैकी. त्यानंतर बघा त्यामुळे बघा पेपर सोडवताना थोडं या ठिकाणी लॉजिकली प्ले करावं लागतं. जर येत नसेल तर तो प्रश्न तिथेच सोडावा लागतो. त्यानंतर बघा आणखी कोणता प्रश्न यांचा चुकलेला आहे तो आपण बघून घेऊया. तर बघा हा प्रश्न देखील यांचा चुकलेला आहे. तर या प्रश्नामध्ये काय होते, आयडेंटिफाय द पंक्च्युएशन इरर इन द गिवन सेंटेन्स अँड सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन टू रेक्टिफाय इरर. बघा इरर आयडेंटिफाय करण्याचा हा प्रश्न होता, यांचा चुकलेला आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की याचे उत्तर कसे काढायचे होते. तर बघा यांनी ऑप्शन नंबर 2 चूज केला होता, पण ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. तर बघा आय थिंक शी विस्पर्ड दिस माइट ॲक्च्युअली वर्क. आय थिंक शी विस्पर्ड दिस माइट ॲक्च्युअली वर्क. तर यामध्ये बघा करेक्ट ऑप्शन काय राहू शकते, तर बघा या ठिकाणी आय थिंक दिलेलं आहे. बघा आय थिंक, तर आय थिंकच्या समोर इन्व्हर्टेड कॉमा दिले, डबल इन्व्हर्टेड वरती कॉमे दिलेला आहे, डबल इन्व्हर्टेड, पण तो पूर्ण झालेला कॉमा दिला आहे. तर त्याच्या आधी सुरुवातीला इन्व्हर्टेड कॉमा जो आहे तो लागतो. तर खालील 4ही ऑप्शनमध्ये हा एरर करेक्ट झालेला आहे. आता त्यानंतर बघा त्यानंतर आय थिंक त्यानंतर कॉमा लागतो, कारण की तिथे हे छोटं वाक्य आहे एक प्रकारचं. आय थिंक एक छोटं स्मॉल सेंटेन्स कंप्लीट झालं आहे आणि हे सेंटेन्स नंतर वाक्य संपलेलं नाही, त्यानंतर परत एक वाक्य सुरू झालेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी एक स्मॉल कॉमासुद्धा लागत होता. तर तो स्मॉल कॉमा बघा वरती तर नाही आहे ऑप्शन 1 मध्ये, थिंक नंतर कॉमा नाही, म्हणजे ते वाक्य तुमचं कट झालेलं आहे. त्यानंतर दुसऱ्यामध्ये आहे आणि तिसऱ्यामध्ये देखील आहे आणि चौथ्यामध्ये देखील आहे. तर 3 पैकी आता बघा कसं काढायचं आहे. तर त्यानंतर इथे दिलेलं आहे बघा शी विस्पर्ड, तर 3 नंबरचं बघा 3 नंबर कॉमा नंतर या ठिकाणी शी जे आहे ते छोटा एस लागत होता, तर 3 नंबरमध्ये स्मॉल एस आहे शी मधला, तर ते कॅन्सल करा. नंतर 2 आणि 4 पैकी तुमचं ॲन्सर राहणार होतं. आता 2 आणि 4 मध्ये कसं काय ॲन्सर सिलेक्ट करायचं ते बघा. 2 आणि 4 मध्ये काय डिफरन्स होता, तर बघा 2 आणि 3 यामध्ये जवळपास समान दिसत आहे तुम्हाला. तर बघा जवळपास समानता दिसत आहे का 2 आणि 3 मध्ये. बघा दोन्ही ठिकाणी आय थिंक डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं आहे. तर बघा त्यामध्ये कॉमा जो आहे तो एकदम शेवटी दिलेला आहे, दुसऱ्यामध्ये आणि तिसऱ्यामध्ये थिंकला लागून दिलेला आहे, त्यामुळे चौथा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. तर अशा प्रकारचे बघा इंग्लिशचे प्रश्न यांचे चुकले होते. हा देखील प्रश्न बघा पार्ट दिलेला आहे या ठिकाणी सेंटेन्सचे, आणि त्या ठिकाणी तुम्हाला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बघा याला तुम्हाला अरेंज करायचे आहे योग्य फॉर्मॅटमध्ये. इट्स अ ग्रेट अगली थिंग विथ अ मॅसिव्ह मेटल चिमनीज अँड अ टँगल ऑफ डक्ट्स पाईप्स अँड वॉव्स ट्वाईस ॲज अनगेनली अँड लार्ज ॲज अ डायनासोर. तर सर्वात पहिले या ठिकाणी अशा प्रकारचा जर प्रश्न आला तर तुम्हाला वाक्य सुरुवात कुठून होऊ शकते तो पॉईंट बघायचा आहे. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरायची आहे. जर तुम्ही बघा आणि ऑप्शन बघायचे आहे तर ऑप्शनमध्ये पहिल्या नंबरचा ऑप्शन तर बरोबर आहे,
पण इलिमिनेट कशी करायची बघा. पी पासून तुमचं वाक्य सुरू होऊ शकते का विथ मॅसिव्ह मेटल अँड चिमनी? नाही, कारण की जर तुम्ही विथ पासून सुरू केलं विथ मॅसिव्ह मेटल चिमनीज म्हणजे तर याच्या आजूबाजूच बघा काहीच लिंक लागत नाही, म्हणून याच्यापासून वाक्य सुरू होणार नाही. नंतर तिसऱ्या नंबरचा ऑप्शन बघा, ओ पासून सुरू होतं का तुमचं? ओ पासून तुमचं सुरू होतं का? ओ बघा, इट्स अ ग्रेट अगली थिंग, ओ पासून सुरू होऊ शकतं, परंतु ओ पासून दोन ऑप्शन आहे 1 आणि 3, तर 1 आणि 3ला होल्डवर ठेवा. आणि क्यू चौथा ऑप्शन बघा, क्यू पासून तुमचं सुरू होऊ शकतं का? नाही, कारण की अँड अ गेट टँगर, तर अँडपासून वाक्य सुरू होऊ शकत नाही. अँडच्या आधी काही ना काही असतं, म्हणून ते सुद्धा कट झालं. म्हणून तुमचं 1 आणि 3 पैकी ऑप्शन तुमचं काही ना काही बरोबर राहील. तर तुम्ही क्रम लावून पहा, 1चा क्रम लावून पहा, नंतर 3चा क्रम लावून पहा. जो क्रम बरोबर असेल तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा. अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी अशा प्रश्नांना सामोरे जावे लागते. तर पहिला नंबरचा सिक्वेन्स वाचून पहा, ORSPQ. इट्स अ ग्रेट अगली थिंग, ट्वाइस ॲज अनगेनली अँड लार्ज ॲज अ डायनासोर, विथ अ मॅसिव्ह मेटल चिमनीज अँड अ टँगल डक्ट्स पाईप्स अँड वॉल्स. तर बघा हे पूर्णपणे अर्थ जोडून येत आहे, म्हणून पहिला या ठिकाणी ऑप्शन बरोबर आहे. तर अशाच प्रकारे इंग्लिशचं सर्व काही तुमच्याकडून तुम्हाला जर शिकून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंग्लिशचे सर्व काही तुमचे PYQ आपण आपल्या चॅनलवर कव्हर करणार आहोत एकदम फ्री ऑफ कॉस्ट. तर बघा यांना 80च्या जवळपास मार्क भेटले आहे आणि यांना मार्क्स चांगले आहे. तर यांची कॅटेगरी वगैरे काय त्यावर डिपेंड करते या ठिकाणी सिलेक्शन. आणि बघा कट ऑफवर आपण डिटेल डिस्कस करूया, त्यानंतर तुम्हाला माहीत पडून जाईल की कट ऑफ किती राहू शकते. आणि बघा सर्व काही आपल्या कोर्समधून या ठिकाणी आलेला आहे. GMCचा जो आपण PDF कोर्स बनवलेला आहे, सर्व GKचे प्रश्न आपल्या कोर्समधूनच यामध्ये उतरलेले आहे. त्यामुळे तुम्हाला जर GKचा कोर्स विकत घ्यायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक नंबर देतो, फक्त 200 रुपयामध्ये GKचे सर्व PDF कोर्स तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा ह्या PDF कोर्समधून तुम्ही प्रत्येक GMCच्या भरतीसाठी अभ्यास तुमचा कामात येणार आहे. आणि महानगरपालिकेची भरती, गड्डची भरती, सर्व भरतीसाठी तो PDF कोर्स कामी येणार आहे. तुम्हाला PDF कोर्स देखील दाखवून देतो आपला कसा राहणार आहे ते. तर बघा या ठिकाणी तुम्हाला PDF कोर्समध्ये काय काय समाविष्ट आहे आपल्या ते मी दाखवून देतो. तर बघा या ठिकाणी राष्ट्रीय चळवळीवर 200 PYQ आपण दिलेले आहे अतिशय सिंपल भाषेमध्ये. 1000 GKचे प्रश्न आपल्याकडे आहे. बघा 1000 GKचे प्रश्न, यामधून खूप सारे प्रश्न तुमचे GMC मुंबईच्या GKच्या सेक्शनमध्ये उतरलेले आहे. 260 पेजचा हा PDF आहे. त्यानंतर बघा सामान्य विज्ञानाचे 1000 प्रश्न आपल्याकडे आहे. सामान्य विज्ञानाचे 1000 प्रश्नाचा PDF आहे. त्यानंतर आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासावर बघा 2000 प्रश्न आपल्याकडे आहे. 349चा संच, पेजेसचा संच, सर्व काही PDF या ठिकाणी प्रोव्हाइड केले आहे. तुम्हाला जर हवा असेल तर कमेंटमध्ये तुम्ही नंबर दिलेला आहे डिस्क्रिप्शनवर, त्यावर जाऊन मेसेज करा. त्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.